इयत्ता 9वी तुकडी क आणि ड. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 9 इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट metrology, the science that studied the interrelationship between the various components of air, natural cycle, geological movement of the earth and climate is called as meteorology. The science that studied the interrelationship between the various components of air, natural cycle, geological movement of the earth and climate is called as meteorology. Meteorology included the study of storm, cloud, rainfall, thunder, lightning. Depending upon the study of such factor, weather, forecast are made. They are useful to common people, farmer, fisheries, aviation service, water transport, and various other organization. हवामानशास्त्र हवेतील विविध घटक, निसर्गचक्र, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. यात हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट या व अशा अनेक घटकाचा अभ्यास केला जातो. भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी, व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. या कार्यसंस्थेचे संयुक्त राष्ट्रातर्फे 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या कार्यानुसार अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण यासाठी अत्यंत मोलाचे आहे. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची इंटरनेटवरील विविध सर्च इंजिन वापरून संस्थांच्या माहितीची नोंद असलेल्या विविध लिंक शोधा. प्राप्त माहितीवर आधारित अहवाल तयार करा. आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र, भारत उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र, राष्ट्रीय समृद्धी, वातावरण व्यवस्थापन. Institute of Work. The World Meteorological Organization was established by the United Nations Organization on 23 March 1950. This organization play an important role in the food security, water management, transportation, and communication. Using ICT with the help of various search engines on internet, search for link giving information about following industries. Institute of prepare a report based upon the information obtained
World Meteorological Organization, Indian Institute of Tropical Meteorology, National Organization and Administration, Indian Meteorological Department. The Indian Meteorological Department was founded by British in 1875 at Simla. Its head office is at Pune and its regional offices are at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. Maps are prepared every day which indicate the daily prediction about weather. Such maps are prepared, published twice in every 20 hours. In this institute, search goes on continuously on various aspects like instrument for climate reading, prediction about climate made using radar, prediction about climate related to seismology, prediction regarding rainfall by satellite, एअर पॉप्युलेशन. भारतीय हवामान खाते, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 ब्रिटिशांनी शिमला येथे केली. त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर व दिल्ली येथे त्याची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. 24 तासात 2 वेळा नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात. तिथं हवामानासाठी लागणारी उपकरणं, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापनाच्या निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीनं हवामान अंदाज, हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन चालू असतं. The Indian Meteorological Department provide important information regarding weather, climate condition to the department like aviation, shipping, agricultural, irrigation, marine oil exploration and production. भारतीय हवामान खात्यामध्ये विमान उड्डाण खाते, नौकायान खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रातील तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. धुळीची वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची आणि थंडीची लाट, त्सुनामी इत्यादी संकटाची पूर्वसूचना विविध खात्यामार्फत प्रसिद्धी माध्यमे व नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते. प्रिडिक्शन रिगार्डिंग क्लायमेट लाईक डस्ट स्टोर्म, स्टँड स्टोर्म, हेवी रेनफॉल, हॉट अँड कोल्ड वेव्स, त्सुनामी are communicated to various departments. All type of mass communication, media and all citizens. For this purpose, India has launched several satellites equipped with high class technology. Observation rays at
several locations are doing excellent work in analysis of information received from these satellites. हवामानासाठी लागणारी उपकरणं रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंपमापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीनं हवामानाचे अंदाज, हवेचे प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन चालू असते. Monsoon model and climate prediction. The tradition of forecasting monsoon season in India is older than 100 years. After the flaming of 1877, H.F. Banford, founder of IMD, has made such prediction for the first time, taking the snowfall in the Himalayas as parameter for prediction. भारतीय हवामान खात्यामार्फत विमान उड्डाण खाते, नौकायन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रातील संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्थेचा समावेश असतो. मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्यासाठी 100 वर्षापूर्वी जुनी पद्धत आहे. 1877 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर IMDचे संस्थापक H.F. ब्लेनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयाची बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. 1930 च्या दशकात IMDचे तत्कालीन संचालक सर गिबर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व त्या मान्सूनच्या संबंधित आधारित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल गृहीत मानलं जातं. हिमालय पॅरामीटर Sir Gilbert Walker had underlined the relationship between various worldwide climate factors and the Indian monsoon, and based on available observation and previous recording related to relationship, he put forth a hypothesis regarding the nature of monsoon with the initiative of Dr. Vasantrao Govarikar in decade of 1990. Monsoon model based upon 16 worldwide climate parameter was developed. This model is useful 1992 2002. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकावर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जाते. मॅथमॅटिकल मॉडेल डायनॅमिक
cost the made with the help of mathematical model which take into account estimate of current weather related event and owning physical interaction between them. Data about current climate parameter is mathematical analysis with the help of Param supercomputer. Various mathematical model based upon daily geographical events are developed by supercomputer technology. संख्यात्मक प्रारूप डायनॅमिक गणितीय मॉडेल हवामानातील चालू घडामोडी त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. हवामानाची चालू निरीक्षणे वापरून परम संगणकाच्या सहाय्याने गणिती प्रक्रिया केल्या जातात. गणितीय प्रकारात मोडणारे प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडले जातात. अनेक प्रारूपामध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकाच्या मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. सध्या IMD तर्फे दिला जाणारा अंदाज अशा प्रकारे अनेक प्रारूप एकत्र फलित असते. यालाच समुचित प्रारूप म्हटलं जातं. Presently new model are being developed at IITM. Work in progress at two levels, namely designing new model and developing new technology. The main focus of development of radar system and satellite technology. सध्या IITM नवीन प्रारूप तयार केले जातात. सध्याचे प्रारूप अधिक उपयुक्त बनवणं, काही नवीन प्रारूप आणि तंत्रज्ञान विकसित करणं अशा दोन्ही स्तरावर काम सुरू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान याच्या विकासावर भर दिला जातो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऑब्झर्व गार्बेज collected in dusting of our classroom. Make a list of various material in it and discuss with our teacher how these material can be properly disposed of. Can we do that some with the garbage generated in house? Think about what is the main difference between seeing two picture along 9.2 A and B. What should we do permanently maintain the condition C picture B. तुमच्या वर्गातील कचऱ्याच्या डब्यात जमा झालेल्या कचऱ्याचे निरीक्षण करून त्यात कोणकोणते पदार्थ आहेत याची यादी करा. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी करता येईल याबाबत शिक्षकांबरोबर चर्चा करा. आपल्या घरच्या कचऱ्याबाबत कसं आपणाला करता येईल याचा विचार करा. मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना घनकचरा असं म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीनं या कचऱ्याची विल्हेवाट
लावली तर हे टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे. यामुळं पाणी, जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीनं मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळं हवा, पाणी, जमीन प्रदूषित होऊन निसर्ग, मानवी अधिवासाला धोका निर्माण झालेला आहे. Many waste material are generated through various daily human activities. This called as solid waste. If waste material